ताटाची शोभा वाढवणारी आणि जेवणाची चव वाढवणारी चटणी म्हणजे आंब्याची चटणी। तर इझिली हे आंबे बाजारामध्ये अवेलेबल असतात आणि अगदी करायला साधी सोपी ही चटणी आहे आणि खायला तेवढीच भारी लागते। एक वेळ भाजी नसेल तरी चालेल, पण अशी चटणी बनवली तर आपण चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकतो। तर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा। चला तर मग पटकन सुरुवात करूया। इथं मी सुरुवातीला एक हा आंबा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता या आंब्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता हा बाजारामध्ये आंबा इझिली अवेलेबल असतो आणि अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे। जेवढी आपल्याला चटणी बनवायची आहे तेवढाच मी इथं आंबा कट करून घेणार आहे। अशा पद्धतीने मी 2 याचे काप करून घेतलेले आहेत। आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये साधारण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आणि तेल गरम झाले की यामध्ये आपल्याला एक कांदा घालून घ्यायचा आहे। इथं मी मोठा एक कांदा असा वापरलेला आहे। त्यानंतर एक टोमॅटो देखील मी चिरून घातलेला आहे। फक्त 2-2 भाग करून घेतलेले आहेत। तुम्ही लहान छोट्या फोडी केल्या तरी चालतील। आणि त्यानंतर यामध्ये आपण चिरलेला आंबा देखील तेलामध्येच घालून घ्यायचा। याच्यासोबतच एक 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आणि एक मिरची मी यामध्ये घालून घेतलेले, कट करून घेतलेले, ती देखील आपण यामध्ये तेलामध्ये घालून घ्यायची। आता हे सगळं आपल्याला 2 ते 3 मिनिट मीडियम गॅसवर छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला टोमॅटो देखील शिजला जाईल आणि कांद्याचा देखील कलर चेंज झाला पाहिजे। त्यामुळे आपल्याला 2-3 मिनिट हे तेलामध्ये मीडियम गॅसवर असंच अलटीपलटी करून 2-3 मिनिट ठेवून घ्यायचं आहे। एक थोडासा याचा कलर चेंज होईपर्यंत आपण आंबे देखील परतणार आहोत। दोन्हीकडून आंबे देखील आपल्याला थोडेसे हे भाजून घ्यायचे आहेत तेलामध्येच। जवळजवळ आता 1-2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय की आंबे देखील आपले थोडेसे भाजून झालेले आहेत आणि कांद्याचा आणि टोमॅटोचा देखील कलर आपला थोडासा चेंज झालेला आहे। तुम्ही बारीक फोडी करून देखील कांदा आणि टोमॅटो घालू शकता। मी डायरेक्ट असंच 2-2 भाग करूनच घातलेलं आहे। आता कांद्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे, त्यामुळे आता मी 2-3 मिनिट देखील झालेले आहेत आणि आता मी गॅस इथं बंद करणार आहे आणि आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय कांदा आपला अगदी छान असा ब्राऊन झालेला आहे। आता याला आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं। आता थंड झाल्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी इथं टोमॅटो घातलेला आहे, त्यानंतर कांदा घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर लसूण, मिरची आणि सोबतच आंब्याच्या आपण फोडी यामध्ये घालून घ्यायच्या। तुम्ही कच्चा आंबा डायरेक्ट देखील यामध्ये घालू शकता, पण थोडासा तेलामध्ये परतला की याला टेस्टच छान येते, म्हणून याला थोडंसं परतून घ्यायचं। आता यामध्ये चवीनुसार एक अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे आणि 1 चमचा इथं मी तिखट वापरलेलं आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि मिक्सरला आपल्याला ही छान अशी याची पेस्ट बनवून घ्यायची। तुम्ही यामध्ये चवीसाठी चमचाभर साखर देखील ॲड करू शकता। इथं मी साखर वापरलेली नाही, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखर देखील चमचाभर यामध्ये घालून बारीक करू शकता। तर अशा पद्धतीने आपली ही झटपट तोंडाची चव वाढवणारी अशी आंब्याची चटणी आपली तयार झालेली आहे। तुम्ही ही भाताबरोबर खाऊ शकता किंवा चपातीसोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता। अगदी ही चटणी खूप छान लागते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।